मित्रांनो, जात पडताळणीसाठी आपल्याला वरती टाईप करायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि पहिल्या साईडवरती आपल्याला जे बार्टीची साईड दिलेली आहे त्या साईडवरती जायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला रजिस्ट्रेशन इथून करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आपलं एकदम अचूक भरायचं आहे, जेणेकरून आपल्याला परत प्रॉब्लेम येऊ नये. इथे आपल्याला ईमेल टाकायचा आहे. ईमेल टाकत असताना आपण जो ईमेल रोज वापरतो, ज्याचा आपला कंटिन्यू वापर चालू आहे, असाच ईमेल इथे भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपण सेंड OTP म्हणू. तर तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकाचा OTP येईल. तर इथे 6 अंकाचा जो आलेला OTP टाकून व्हेरीफाय म्हणायचा आहे. तर व्हेरीफाय झालेला आहे मित्रांनो. आता आपण इथे पासवर्ड टाकूया आणि कॅप्चा टाकून सबमिट करू. सगळं झालेलं आहे मित्रांनो, सबमिट करून घेऊया आपण. तर आता असं आल्यानंतर पासवर्ड मी सेव्ह करून घेतलेला आहे आणि एक मेल तुमच्या मोबाईलवरती जातो हेल्प डेस्क नावाने. ते मेल ओपन करून तुम्हाला तो मेल कन्फर्म करायचा आहे. तर आपण आता लॉग इन करण्याचा प्रयत्न करू. तर आता कन्फर्म झाल्यानंतर आपण लॉग इन करू शकतो. तर इथं आपल्याला आय ॲग्री म्हणायचं आहे. इथे आय ॲग्री म्हणून याला प्रोसीड करू. त्यानंतर एज्युकेशन जे आहे, एज्युकेशन, इलेक्शन, सर्व्हिसेस आणि अदर यापैकी आपण निवडू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण एज्युकेशनमध्ये बिलो 12th हा ऑप्शन निवडून पुढे भरण्यासाठी घेतलेला आहे. तर इथे सगळी माहिती जी आपण रजिस्ट्रेशनमध्ये भरली होती ती येते. त्यानंतर इथे ॲप्लिकंट नेम ॲज पर कास्ट सर्टिफिकेट त्याप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे. तिथे तुमचं आडनाव अगोदर असेल तर आडनाव टाका, तुमचं नाव अगोदर असेल तर नाव टाका आणि खाली तुमचा आधार नंबर तिथे भरायचा आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आपण इथे भरून घेऊ. तर इथे डेट ऑफ बर्थ जी आहे ती तुमच्या दाखल्याप्रमाणे, शाळा सोडल्याच्या दाखल्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. कारण की कधी आधार कार्डवरती वेगळी आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती वेगळी असते. त्याच्यानंतर तुमचं बर्थ प्लेस पण इथे टाकायचं आहे, जन्म ठिकाण, जे तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरतीच मेन्शन असतं. त्यानंतर तुमची कॅटेगिरी, तुमची जात ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येते ती तिथे टाकायची आहे. त्याच्यानंतर ती कास्ट तिथे निवडून घ्यायची आहे आणि कास्ट सर्टिफिकेटवरती येणारा नंबर, जुना नंबर असतो HDO नंबर म्हणा किंवा आता सध्या नवीनला आउटवर्ड नंबर येतो, तर तो आउटवर्ड नंबर तुम्ही इथे टाकू शकता. आणि दाखला कधी मिळाला, दाखल्याच्या खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात ती तारीख दिलेली असते की दाखला तुम्हाला कधी मिळालेला आहे, ती तारीख तुम्ही तिथे टाकायची आहे. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला तो मिळाला आहे, कोणत्या तालुक्यातून मिळालेला आहे ते सगळं तिथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे आहेत त्याच्यावर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. आता इथे रिजनल डायलेक्ट, तिथे प्रादेशिक भाषा म्हणजे तुमची मराठीच टाकून द्यायचं आहे आणि गॉडेस नेम, तुमचं कुळदैवत वगैरे काय असेल ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर 5 आडनावं टाकायचे आहेत जी तुमच्या कास्टमध्ये असणारी.
तर मी ते 5 आडनाव टाकले आहेत आणि सेव्ह आणि कंटिन्यूवर क्लिक केलेलं आहे. तर इथे येतं आता ॲड्रेस टाकण्यासाठी करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस, म्हणजे 2 प्रकारचे ॲड्रेस तुम्हाला टाकायला येतं, सध्याचा ॲड्रेस आणि तुमचा मूळ ॲड्रेस. तर इथे आपण ॲड्रेस एकदा टाकून घेऊ. अशा प्रकारे तुम्ही ॲड्रेस टाकू शकता. आणि कधीपासून राहता तर आपण जन्मसाल शक्यतो निवडून देऊ. जर तुम्ही जन्मापासून राहत असाल तर, नाहीतर तुम्ही खाली येस बटनावरती क्लिक करून एकच ॲड्रेस सिलेक्ट करू शकता. आता इथे आपल्याला ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल टाकायचे आहे, जी प्रायमरी एज्युकेशन झेडपीच्या शाळेपासून आपण टाकू. काहीच्या झेडपी असतील, काहीची वेगळ्या संस्था असतील, पण जे पहिलीपासूनचे एज्युकेशन आहे प्रायमरी ते आपण टाकणार आहोत. त्याचं शाळेचं नाव आणि ॲड्रेस. त्याच्यानंतर तुम्ही तिथं कधीपासून कधीपर्यंत शिकलात, इयर फ्रॉम म्हणजे कधीपासून, आणि इयर टू म्हणजे कधीपर्यंत. तर इथे पण तुम्हाला कॅटेगरी, कास्ट आणि कंप्लीट झालं आहे का नाही ते शिक्षण असं करून ॲड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे पूर्ण शिक्षण आत्तापर्यंतचे ॲड करू शकता. ते ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला परत सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेल इथे भरायचे आहे. फादर नेम, तुमच्या वडिलाचं पूर्ण नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. तर इथे टाकून घेऊ आपण. त्यानंतर तुमच्या ग्रँडफादरचं नेम म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव इथे पूर्ण टाकायचं आहे. खाली तुमच्या मूळ गावाचा ॲड्रेस टाकायचा आहे. तिथे तो ॲड्रेस तुम्ही पूर्णपणे भरू शकता. आता ॲड्रेस 1, ॲड्रेस 2 हे छोट्या शहरातील लोकांना किंवा ग्रामीण भागातील लोकांसाठी एवढं महत्त्वाचं नाही, पण ज्यांचे ॲड्रेस मोठे आहेत त्यांच्यासाठी ॲड्रेस 1, ॲड्रेस 2 हे ऑप्शन कामाला येतात. तर इथे पिनकोड आपण भरून घेऊ आणि आपल्या वडिलांचं ऑक्युपेशन म्हणजे त्यांचा व्यवसाय आणि व्यवसायाचं ठिकाण ते आपण इथे टाकून घेऊ. त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर, लँडलाईन नंबर, जो नंबर असेल तो. तर पुढे आपल्याला दिलं आहे, तर इथे आपल्याला पारंपरिक व्यवसाय टाकायचा आहे, जो आपला शेती असतो बऱ्याच जणांचा. तर सेव्ह केल्यानंतर परत त्याच्याच खाली इज ॲप्लिकंट्स फादर लिटरेट याच्यावरती जर ते सुशिक्षित किंवा शिक्षित असतील, शिक्षित किंवा अशिक्षित, तर शिक्षित जर ते असतील तर येसवरती क्लिक करून त्यांचं एक कोणतंही एज्युकेशन तुम्ही टाकून दिलं तरी चालतं. इथे आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये प्रायमरीपासून टाकायला सांगतात, पण तुमच्याकडे पुरावा प्रायमरीपासून जे काही असेल ते तुम्ही टाका. आता माझ्याकडं एकच पुरावा आहे म्हणून मी प्रायमरी एज्युकेशनचाच पुरावा फक्त तिथे टाकणार आहे. तर मी तिथे त्या शाळेचं नाव, ॲड्रेस आणि कधीपासून ते कधीपर्यंत तिथं शिक्षण झालं आहे ते मी इथे भरून घेतो.
त्याच्यानंतर कास्ट परत निवडायची आहे. आता ही कास्ट निवडताना ज्याची त्याची कास्ट असते ती बरोबर आहे, पण कदाचित कधी मराठा कुणबी केलेलं असतं, तर शाळेमध्ये जी रेकॉर्ड असते मराठाची ती मराठाच टाकायची आहे, कुणबी टाकायची नाही. तर असं करून पुढं फॅमिली मायग्रेट डिटेल विचारतं. हे भरणं काही गरजेचं नाही आहे. जर तुम्ही जिल्हा बदल करून आला असाल तर भरायचं आहे, नसेल तर तुम्ही नेक्स्ट करून आता आपल्याला फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेलवरती तुमच्या घरातील एका व्यक्तीची कोणाची जरी झालेली असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. तर तिथं त्या व्यक्तीचं नाव भरायचं आहे आणि त्यानंतर तुमचं त्या व्यक्तीसोबत काय रिलेशन आहे ते टाकायचं आहे आणि ती जात पडताळणी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या विभागातून मिळाली ते ॲड करायचं आहे आणि कशासाठी मिळाली ते पण तेथे टाकायचं आहे. कोणत्या साली मिळाली, त्याच्यानंतर तुमचं रिलेटिव्हचं कास्ट व्हॅलिडिटीचं नंबर तो तिथे मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर ती कधी मिळाली ती पण तारीख तिथे मेन्शन करायची आहे. आता आपण पुढे परत सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करू. आता इथे अपलोड करायचा आहे आपल्याला पहिल्यांदा जातीचा दाखला. स्कॅन करून ठेवले होते मित्रांनो मी, तर हे मी रिनेम नाही केलेले, त्याच्यामुळे मी एक प्रिव्ह्यूमध्ये बघूनची अपलोड करणार आहे. तरी ते मला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, ॲप्लिकंटचं कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर 17/14चा एक फॉर्मॅट असतो, नमुना 17/14चा, जो आता कोऱ्या कागदावरती पण काही जिल्ह्यामध्ये घेतला जातो, जो पहिल्यांदा बॉन्डवरती घेतला जायचा. त्यानंतर वंशावळीचा एक बॉन्ड किंवा आपण जे कोऱ्या कागदावरती केलं आहे सध्या ते अपलोड करायचं आहे, 3/4चा नमुना. त्यानंतर 15 लेटर आणि बोनाफाईड मी एका PDF टाकलेला आहे, तिथे मी अपलोड करतो. त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे ॲप्लिकंटचा. इथे ॲप्लिकंटची सही अपलोड करायची आहे आणि इथे ॲप्लिकंटच्या पॅरेंट्सची. तर त्यानंतर ॲप्लिकंटचा प्रायमरीचा दाखला, त्याच्यानंतर वडिलांचा प्रायमरीचा दाखला आणि ग्रँडफादरचा पण प्रायमरीची शाळा सोडल्याचे दाखले हे आपण इथे अपलोड करणार आहोत. आता पहिले आपण विद्यार्थ्याचा करूया, त्याच्यानंतर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आपण इथे अपलोड करू. त्यानंतर आजोबांचा, त्यानंतर इथे आपल्याला खाली व्हॅलिडिटी अपलोड करणार आहोत, जी रिलेटिव्हची आपण टाकली होती ती, आणि खाली वडिलाचं जातीचा दाखला. अशा प्रकारे आपण इथे अपलोड करणार आहोत आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करणार आहोत. कधी वेळ घेतं साईड प्रॉब्लेम जर असेल किंवा नेटवर्क जरी इश्यू असेल तर. आता इथे मी 2-3 डॉक्युमेंटच अपलोड केले आहेत. प्रिव्ह्यू आलेला आहे मित्रांनो, प्रिव्ह्यू एकदा चेक करून घ्यायचा आहे. तर मी डॉक्युमेंट फार कमी अपलोड केलेले आहेत असं तुम्हाला दिसून येईल, पण ज्या त्या कास्ट कॅटेगरीनुसार 1961 पूर्वीचा पुरावा किंवा 67 पूर्वीचा पुरावा जर तुमच्याकडं अवेलेबल असेल तर त्याप्रमाणे तुमची डॉक्युमेंटची संख्या कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कमी जास्त डॉक्युमेंट अपलोड करावे लागू शकतात. तर अशा प्रकारे सगळं चेक केल्यानंतर कॅप्चा भरून मी सबमिट या बटनावरती
फायनल सबमिट करत आहे. तर येथे आपल्याला फक्त 100 रुपये फी भरायची आहे आणि मेक अ पेमेंटवरती क्लिक करून UPI या ऑप्शनवरती क्लिक करून मी कोणत्याही एका ॲपद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी इथे UPI द्वारे पेमेंट करतो. पाच मिनिटाचा वेळ दिलेला असतो तसा. तुमच्या मोबाईलवरती रिक्वेस्ट पडते UPI द्वारे जर केलं तर. तर पाहूया, कधी कधी वेळ पण लागतो. तर मित्रांनो, इथं आपलं पेमेंट कॅन्सल झालेलं आहे. तर आपल्याला परत पेमेंट करावं लागेल. नाही पेमेंट झालं आहे. ओके. तर अशा प्रकारचं तुमच्यासमोर येईल आणि त्यानंतर फीडबॅक विचारलं जाईल. तर अशी विंडो येईल तुमच्यासमोर, जिथे स्टेटस पेंडिंग दाखवलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म डाउनलोड करायचा आहे.